आज स्वामींचा पवित्र दिवस. आजच्या दिवशी हा दिव्य संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण असा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक असा दिवस ठरू शकतो जो तुमचे भाग्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त श्रद्धेने माझे वचन ऐकतो त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतात. त्यामुळे हा संदेश अर्धवट सोडू नका, पूर्ण श्रद्धेने ऐका, कारण आज तुमच्या मनातील सर्वात मोठे काम पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कदाचित अनेक वर्षांपासून ज्या एका गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, ज्या कामासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली, ज्या यशासाठी तुम्ही डोळ्यांत असंख्य स्वप्ने साठवली, ते काम आज स्वामींच्या कृपेने मार्गी लागू शकते. पण त्यासाठी असा हा संदेश मनापासून स्वीकारावा लागेल. मित्रांनो, जीवनामध्ये पैसा पुन्हा कमावता येतो, हरवलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते, हरवलेला व्यवसाय पुन्हा उभा करता येतो, अपयशानंतर यश मिळवता येते. परंतु 3 गोष्टी अशा आहेत ज्या एकदा गेल्या की पुन्हा कधीच परत मिळत नाहीत. त्या म्हणजे गेलेली इज्जत, तुटलेली नाती आणि निघून गेलेली वेळ. या 3 गोष्टींची किंमत माणसाला तेव्हा समजते जेव्हा त्या त्याच्यापासून कायमच्या दूर गेलेल्या असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात की जोपर्यंत या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत तोपर्यंत त्यांची जपणूक करा. कारण जगात सर्व काही विकत मिळते, पण विश्वास विकत मिळत नाही, प्रेम विकत मिळत नाही, आणि गेलेले क्षण तर कोणत्याही किंमतीत परत येत नाहीत. आज अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, प्रतिष्ठा आहे, पण मनात शांतता नाही. कारण आयुष्याच्या धावपळीत त्यांनी आपल्या माणसांना गमावले आहे. आई वडिलांना वेळ दिला नाही, पत्नी किंवा पतीच्या भावनांना समजून घेतले नाही, मुलांशी 2 प्रेमाचे शब्द बोलले नाहीत, मित्रांची साथ सोडली, आणि एक दिवस लक्षात आले की पैसा तर भरपूर आहे, पण आपले म्हणावे असे कोणीच उरले नाही. स्वामी म्हणतात, हीच खरी दरिद्रता आहे. पैसा नसणे ही गरिबी नाही, तर प्रेमाची माणसे गमावणे हीच खरी गरिबी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाने आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवावी, इज्जत मिळवायला अनेक वर्षे लागतात, पण ती घालवायला फक्त एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो. म्हणून प्रत्येक शब्द बोलताना विचार करा, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विवेक वापरा. कारण लोक तुमचे धन विसरतील, तुमची पदवी विसरतील, पण तुमचे वागणे कधीच विसरणार नाहीत. तुमच्या एका चांगल्या कृतीमुळे अनेकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो, आणि एका चुकीमुळे तो आदर कायमचा नष्ट होऊ शकतो. म्हणून स्वामी सांगतात, अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे, श्रीमंतीपेक्षा चांगले संस्कार मोठे आहेत, आणि यशापेक्षा चांगले चारित्र्य अधिक मौल्यवान आहे. आज या पवित्र दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी गेल्या काही वर्षांत कोणाला दुखावले आहे का? माझ्या शब्दांनी कोणाचे मन तुटले आहे का? माझ्या अहंकारामुळे एखादे नाते तुटले आहे का? जर उत्तर होय असेल तर आजच ती चूक सुधारण्याचा दिवस आहे. कारण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो माणूस स्वतःची चूक मान्य करतो त्याच्यावर माझी कृपा अधिक होते. माफी मागण्यात कमीपणा नसतो, उलट ते मोठेपणाचे लक्षण असते. जे नाते अजूनही वाचू शकते ते वाचवा, जे मन अजूनही जोडता येऊ शकते ते जोडा, कारण उद्या उशीर झालेला असेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही, घड्याळाचे काटे सतत पुढे जातात. काल गेलेला दिवस आज परत येत नाही, लहानपण परत येत नाही, आई वडिलांचे तारुण्य परत येत नाही, मुलांचे बालपण परत येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, प्रत्येक क्षणाला देवाची भेट समजा, प्रत्येक दिवस हा नव्या संधीचा दिवस आहे. जो वेळेचा आदर करतो, वेळ त्याला यशाचे शिखर दाखवते, आणि जो वेळ वाया घालवतो त्याला पश्चात्तापाशिवाय काहीही मिळत नाही. आजचा हा दिवस साधा दिवस नाही. आज स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाकडे पाहत आहेत. तुमची श्रद्धा किती खरी आहे, तुमचा विश्वास किती दृढ आहे, आणि तुमचे मन किती निर्मळ आहे हे स्वामी पाहत आहेत. जर तुमच्या मनात खऱ्या अर्थाने भक्ती असेल तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरेल. दुःखाचे ढग दूर होतील, आशेचा सूर्य उगवेल, आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे काम पूर्ण होण्यासाठी स्वामी स्वतः मार्ग तयार करतील. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका, मनात स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वतःला बदला. कारण बदललेला विचारच बदललेले आयुष्य घडवतो, आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याचा पराभव जगातील कोणतीही शक्ती करू शकत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्य ही फक्त श्वासांची माळ नाही, तर प्रत्येक क्षणात परमेश्वराने दिलेली एक अमूल्य संधी आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की माणूस ही संधी ओळखत नाही. तो सतत उद्याच्या विचारात आजचा दिवस घालवतो,
उद्या करू, थोडा वेळ जाऊ दे, नंतर बघू असे म्हणता म्हणता संपूर्ण आयुष्य निघून जाते. आणि जेव्हा मागे वळून पाहण्याची वेळ येते तेव्हा हातात उरतात फक्त आठवणी, पश्चात्ताप आणि डोळ्यांत अश्रू. म्हणून स्वामी सांगतात, जे योग्य आहे ते आजच करा. ज्यांना प्रेम व्यक्त करायचे आहे त्यांना आजच सांगा. ज्यांची माफी मागायची आहे त्यांच्यासमोर आजच नम्र व्हा. कारण उद्या कोणाच्या आयुष्यात असेल याची खात्री कोणालाच नाही. अनेक जण स्वामींकडे येऊन म्हणतात, महाराज, माझे नशीब साथ देत नाही. पण स्वामी विचारतात, तू वेळेची कदर केलीस का? तुझ्या आई वडिलांचा आदर केला का? तुझ्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले नाही ना? तुझ्या अहंकारामुळे एखादे नाते तुटले नाही ना? कारण भाग्य बदलण्याआधी स्वभाव बदलावा लागतो. देवाची कृपा मिळण्याआधी मन शुद्ध करावे लागते. ज्या मनात द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, त्या मनात शांतता कशी येणार? आणि शांतता नसेल तर सुखाचा अनुभव कसा येणार? स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर विश्वास आहे. जर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असतील तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. पण एकदा हा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काचेचा तुकडा जोडता येतो पण त्यावरील तडा कायम दिसत राहतो. त्याचप्रमाणे नातेसंबंध पुन्हा जोडले तरी मनावरील जखम सहज भरून येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात उच्चारलेला एक शब्द आयुष्यभराची दरी निर्माण करू शकतो. आज अनेक कुटुंबे बाहेरून आनंदी दिसतात पण घरात संवाद संपलेला असतो. एकाच छताखाली राहणारी माणसे एकमेकांशी मनाने खूप दूर गेलेली असतात. मोबाईलसाठी वेळ आहे पण आई वडिलांसाठी नाही. सोशल मीडियासाठी वेळ आहे पण मुलांसोबत बसण्यासाठी नाही. कामासाठी वेळ आहे पण देवाच्या नामस्मरणासाठी नाही. मग जीवनात समाधान कसे मिळणार? स्वामी म्हणतात, दिवसातील काही क्षण आपल्या माणसांसाठी आणि काही क्षण परमेश्वरासाठी राखून ठेवा. त्या काही क्षणांचे फळ संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. लक्षात ठेवा, गेलेली वेळ परत येत नाही. आज तुमचे आईवडील तुमच्या सोबत आहेत, उद्या असतीलच याची खात्री नाही. आज तुमची मुले लहान आहेत, उद्या मोठी होतील आणि त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतील. आज तुमच्याकडे संधी आहे, उद्या ती दुसऱ्याच्या दारात जाईल. म्हणून प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून जगा. प्रत्येक भेट ही शेवटची भेट असू शकते, या भावनेने प्रेमाने वागा. कारण शेवटी माणूस आपल्या संपत्तीमुळे नाही तर आपल्या चांगल्या वागण्यामुळे लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने वेळेचा सन्मान केला, नात्यांचा आदर केला आणि आपल्या इज्जतीचे रक्षण केले, त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात संकटे येतील, परीक्षा येतील, दुःख येईल, पण शेवटी विजय त्याचाच होईल. कारण सत्य, संयम आणि श्रद्धा यांच्या पायावर उभे असलेले जीवन कधीच कोसळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश हवे असते, कोणाला मोठेपणा हवा असतो, तर कोणाला प्रसिद्धी हवी असते. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, या सर्व गोष्टी मिळाल्या तरी मनःशांती मिळाली नाही तर त्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. कारण शांत मनातच परमेश्वराचा वास असतो. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. आणि ज्याच्या मनात लोभ, अहंकार, मत्सर आणि द्वेष भरलेला आहे तो लाखो रुपये कमावूनही आतून गरीबच राहतो. आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो, आयुष्यात अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो. ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर धावलो, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तेच कधी कधी आपल्या वेदना समजून घेत नाहीत. त्यावेळी माणसाला वाटते की आता सर्व काही संपले. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जगाने साथ सोडली तरी घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हे वचन फक्त शब्द नाहीत तर प्रत्येक भक्तासाठी जीवनाचा आधार आहेत. ज्या क्षणी माणूस पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो, त्या क्षणापासून त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागतो. परंतु स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त हात जोडणे पुरेसे नसते, मनही जोडावे लागते. अनेक लोक मंदिरात जातात, पूजा करतात, आरती करतात, पण मंदिराबाहेर पडताच दुसऱ्याची निंदा करतात, खोटे बोलतात, फसवणूक करतात, मत्सर करतात. मग अशा भक्तीचा काय उपयोग? स्वामी म्हणतात, खरी भक्ती म्हणजे तुमच्या वागण्यात दिसली पाहिजे, तुमच्या बोलण्यात गोडवा असला पाहिजे, तुमच्या डोळ्यांत करुणा असली पाहिजे आणि तुमच्या हातून दुसऱ्याचे भले झाले पाहिजे. देवाला मोठे हार नकोत तर मोठे मन हवे आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक कमी कष्ट करूनही आनंदी का असतात आणि काही लोक भरपूर पैसा असूनही दुःखी का असतात? कारण आनंद हा पैशातून जन्मत नाही, तो विचारातून जन्मतो. ज्याने परिस्थिती स्वीकारली, ज्याने देवावर विश्वास ठेवला, ज्याने वेळेचा आदर केला, ज्याने नात्यांची किंमत ओळखली, त्याला प्रत्येक दिवस हा आशीर्वाद वाटतो. पण जो सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतो, त्याच्याकडे कितीही असले तरी तो समाधानी राहत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या वाट्याला जे आले आहे ते तुझ्या कर्मानुसार आले आहे. पण उद्या तुला काय मिळेल हे आज तू काय करतोस यावर ठरणार आहे. म्हणून आजपासून तुमचे कर्म बदला, चांगले विचार करा, चांगले बोला, चांगले वागा. कारण प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ कधी ना कधी नक्की मिळते. देवाच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. आजचा हा पवित्र दिवस तुम्हाला एक नवीन संधी देत आहे. जर तुमच्या मनात एखाद्याबद्दल राग असेल तर तो सोडा. जर एखाद्याशी बोलणे बंद केले असेल तर त्याला फोन करा. जर आई वडिलांच्या पाया पडायचे राहिले असेल तर आजच त्यांचा आशीर्वाद घ्या. जर स्वतःच्या चुका मान्य करायच्या राहिल्या असतील तर आजच त्या स्वीकारा. कारण स्वामी म्हणतात, जो स्वतःला बदलतो त्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. आणि लक्षात ठेवा, आजचा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. स्वामींची इच्छा नसती तर तुम्ही हा संदेश ऐकतही नसता. म्हणून हा क्षण वाया जाऊ देऊ नका. डोळे मिटा, मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वामींना सांगा, महाराज, माझ्या आयुष्यात जे काही चुकीचे झाले असेल त्याची मला जाणीव करून द्या. मला योग्य मार्ग दाखवा. माझी गेलेली इज्जत परत मिळवण्याचे सामर्थ्य द्या. तुटलेली नाती जोडण्याची बुद्धी द्या आणि उरलेल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करण्याची प्रेरणा द्या. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्या अंतःकरणात हा प्रामाणिक संकल्प जन्माला येतो त्याच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. कारण चमत्कार बाहेर घडत नाहीत, ते आधी मनात घडतात. मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की संपूर्ण आयुष्य बदलून जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो दुसरा कोणी नसून त्याचा स्वतःचा अहंकार आहे. अहंकार माणसाला इतका आंधळा करून टाकतो की त्याला स्वतःच्या चुका दिसेनाशा होतात. त्याला नेहमी वाटते की मी जे करतो तेच बरोबर आहे, मी जे बोलतो तेच सत्य आहे, माझ्यामुळेच सर्व काही चालते. पण निसर्गाचा नियम असा आहे की जिथे अहंकार वाढतो तिथे कृपा कमी होते. जिथे नम्रता असते तिथे देव स्वतः येऊन उभा राहतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, मोठेपणा पदात नसतो, पैशात नसतो, तर मोठेपणा स्वभावात असतो. ज्या माणसाच्या बोलण्यात गोडवा असतो, ज्याच्या डोळ्यांत करुणा असते, ज्याच्या हातून दुसऱ्याचे भले घडते, तोच खरा श्रीमंत असतो. बाकीची श्रीमंती ही काळानुसार बदलते, पण चांगुलपणाची श्रीमंती कधीच कमी होत नाही. आज प्रत्येक माणूस धावत आहे. कोण नोकरीसाठी धावत आहे, कोण व्यवसायासाठी धावत आहे, कोण पैशासाठी धावत आहे, कोण नाव आणि प्रसिद्धीसाठी धावत आहे. पण या धावपळीत तो एक गोष्ट विसरला आहे, ती म्हणजे स्वतःला. त्याने स्वतःच्या मनाला कधी विचारलेच नाही की तू आनंदी आहेस का? दिवस संपतो, महिने संपतात, वर्षे संपतात, पण मनातील रिकामेपण वाढतच जाते. कारण आपण बाहेरचे जग जिंकण्यात इतके व्यस्त होतो की आतल्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दिवसातून काही क्षण स्वतःसाठी काढा. शांत बसा, स्वामींचे नाम घ्या, स्वतःच्या मनाशी संवाद साधा. कारण जे उत्तर जग देऊ शकत नाही, ते उत्तर शांत मन देऊ शकते. तुम्ही कधी नदीकाठी बसून वाहणारे पाणी पाहिले आहे का? नदी कधीही मागे वळून पाहत नाही. तिच्या वाटेत दगड येतात, खडक येतात, वळणे येतात, पण ती थांबत नाही. ती पुढेच वाहत राहते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाने नदीसारखे जगायला शिकले पाहिजे. भूतकाळातील दुःख, अपमान, अपयश, फसवणूक, तुटलेली नाती यांना कायम हृदयाशी धरून बसू नका. कारण जखमेला वारंवार स्पर्श केला तर ती कधीच भरून येत नाही. काही गोष्टी विसरणे हेच कधी कधी सर्वात मोठे औषध असते. क्षमा करणारा माणूस कमकुवत नसतो, उलट तोच सर्वात शक्तिशाली असतो. कारण तो स्वतःला दुःखाच्या कैदेतून मुक्त करतो. मित्रांनो, गेलेली इज्जत परत मिळवणे खूप कठीण असते, पण अशक्य नसते. त्यासाठी एकच मार्ग आहे, सतत चांगले कर्म. लोकांचे मत एका दिवसात बदलत नाही, विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. पण जर तुम्ही सातत्याने प्रामाणिकपणे जगलात, सत्याचा मार्ग धरलात, कोणाचाही अपमान केला नाही,
दुसऱ्याच्या हक्कावर डल्ला मारला नाही तर हळूहळू लोकांच्या मनातील तुमच्याबद्दलचा विश्वास पुन्हा जागा होतो. स्वामी म्हणतात, चुकीमुळे पडणे पाप नाही, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणे हेच खरे पाप आहे. म्हणून भूतकाळातून धडा घ्या, पण त्याचे ओझे आयुष्यभर वाहू नका. आज अनेक जण म्हणतात, माझे नातेवाईक बदलले, मित्र बदलले, लोक बदलले. पण स्वामी समर्थ महाराज एक वेगळाच प्रश्न विचारतात, तू स्वतः बदललास का? अनेकदा आपण इतरांकडून प्रेम, आदर आणि समजूतदारपणाची अपेक्षा करतो, पण आपण स्वतः ते देतो का? जर घरातील प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करेल तर त्या घरात आनंद कसा राहील? म्हणून स्वामी सांगतात, अपेक्षा कमी करा आणि प्रेम जास्त द्या. कारण प्रेम दिल्याने कमी होत नाही, ते अनेक पटींनी वाढून पुन्हा तुमच्याकडेच परत येते. वेळ ही परमेश्वराने प्रत्येकाला समान दिलेली संपत्ती आहे. श्रीमंताला दिवसाचे 24 तास आणि गरीबालाही दिवसाचे 24 तास. फरक एवढाच की काही लोक त्या वेळेचे सोने करतात आणि काही लोक ती वेळ नकळत वाया घालवतात. आज मोबाईलवर तासनतास वेळ घालवणारा माणूस म्हणतो, माझ्याकडे वेळच नाही. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वेळ नसतो असे नाही, प्राधान्य नसते. ज्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देता त्यासाठी वेळ आपोआप मिळतो. म्हणून आजच ठरवा, दररोज काही वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी, काही वेळ आई वडिलांसाठी, काही वेळ मुलांसाठी आणि काही वेळ स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी राखून ठेवा. हा नियम तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेल की तुम्हालाही त्याचे आश्चर्य वाटेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असतात. सोन्याला अग्नीतून जावे लागते तेव्हाच त्याची शुद्धता सिद्ध होते. त्याचप्रमाणे भक्तालाही संकटातून जावे लागते तेव्हाच त्याची श्रद्धा दृढ होते. संकट आले की अनेक जण देवाला दोष देतात, पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकटात देवाला सोडू नकोस. कारण संकट संपल्यानंतर तुला कळेल की त्या कठीण काळात तुला उभे ठेवणारा एकमेव आधार मीच होतो. म्हणून आज या पवित्र दिवशी मनोमन एक संकल्प करा, मी माझ्या वेळेचा आदर करीन, माझ्या नात्यांची जपणूक करीन, माझ्या इज्जतीचे रक्षण करीन, कोणाचेही मन जाणून बुजून दुखावणार नाही. माझ्या प्रत्येक कृतीत स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले संस्कार जपेन. कारण जो भक्त स्वतःचे जीवन बदलण्याचा निर्णय घेतो त्याच्या आयुष्यात स्वामींची कृपा अशा प्रकारे बरसते की अशक्य वाटणारे मार्गही हळूहळू खुले होऊ लागतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात प्रत्येक माणसाला 2 मार्ग दिसतात. एक मार्ग सोपा असतो पण तो चुकीकडे घेऊन जातो. दुसरा मार्ग कठीण असतो पण तो सत्य, प्रामाणिकपणा आणि यशाकडे घेऊन जातो. आज बहुतांश लोक पहिला मार्ग निवडतात कारण त्यात मेहनत कमी असते, संयमाची गरज नसते आणि तात्पुरता फायदा मिळतो. पण स्वामी समर्थ सांगतात, चुकीच्या मार्गाने मिळालेला आनंद हा पावसाच्या थेंबासारखा क्षणभराचा असतो, तर सत्याच्या मार्गाने मिळणारे सुख हे गंगेच्या प्रवाहासारखे अखंड वाहत राहते. आज तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते पाहून कदाचित तुम्ही निराश झाला असाल. अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, चांगले वागूनही लोक तुमची किंमत करत नसतील. इतकेच नव्हे तर ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व दिले तेच लोकांस तुमच्यापासून दूर गेले असतील. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतका चांगला असूनही माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळेची वाट पाहावी लागते. बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. त्यासाठी ऋतू बदलतात, पाऊस पडतो, ऊन पडते, वादळे येतात आणि मग एक दिवस ते झाड फळांनी बहरून जाते. तसेच भक्ताच्या आयुष्यातही असते. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, योग्य वेळ आली की स्वामींची कृपा अशा प्रकारे बरसेल की तुमचे दुःख आनंदात बदलून जाईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या माणसांकडे दुर्लक्ष करणे. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, कितीही प्रसिद्ध व्हा, पण जर तुमच्या घरातील माणसे तुमच्यामुळे रडत असतील तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही. आईच्या डोळ्यातील अश्रू, वडिलांच्या मनातील वेदना, पत्नीच्या किंवा पतीच्या मनातील अपेक्षा, मुलांच्या मनातील प्रेम, या सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. म्हणून स्वामी सांगतात, घरात प्रेम असेल तर झोपडीही स्वर्ग वाटते, पण घरात कटुता असेल तर महालही तुरुंगासारखा वाटतो. लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दाला शक्ती असते. तुमच्या एका प्रेमळ शब्दामुळे एखाद्याचे तुटलेले मन पुन्हा उभे राहू शकते आणि तुमच्या एका कठोर शब्दामुळे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून बोलताना विचार करा, रागाच्या भरात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत.
बाण धनुष्यातून सुटला की परत येत नाही, तसेच तोंडातून निघालेला शब्दही परत येत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिभेवर संयम ठेवणारा माणूस आयुष्यात अनेक संकटांपासून स्वतःला वाचवतो. मित्रांनो, जगात सर्वजण तुमच्या यशात सहभागी होतील, पण तुमच्या संघर्षात फार थोडी माणसे तुमच्या सोबत उभी राहतील. म्हणून जो माणूस कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, त्याला कधीही विसरू नका. कारण सुखात सोबत करणारे हजारो भेटतात, पण दुःखात हात धरणारा माणूस देवाने पाठवलेला असतो. अशा नात्यांची किंमत ओळखा, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांचा सन्मान करा. कारण गेलेली नाती पुन्हा जुळली तरी त्यातील निरागसपणा तसाच राहील याची खात्री नसते. आज स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताला एक संदेश देत आहेत, तुझ्या आयुष्यात जे काही उरले आहे त्याची कदर कर. जे निघून गेले त्यावर रडत बसू नकोस. अनेक जण गेलेल्या दिवसांच्या आठवणीत जगतात. काही जण जुन्या अपमानाचा विचार करत राहतात. काही जण तुटलेल्या नात्यांची वेदना मनात साठवून ठेवतात. पण असे करताना ते असा आनंदही गमावून बसतात. स्वामी सांगतात, भूतकाळातून अनुभव घ्या, पण त्यात अडकून राहू नका. कारण देवाने तुम्हाला चेहरा पुढे दिला आहे, मागे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढे चालत राहा. आज या पवित्र दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, महाराज, मला असा विवेक द्या की मी वेळेचे महत्त्व कधीच विसरणार नाही. मला असे हृदय द्या की मी माझ्या माणसांना जपू शकेन. मला अशी बुद्धी द्या की माझ्या हातून कोणाचाही अपमान होणार नाही. आणि मला अशी श्रद्धा द्या की कोणतेही संकट आले तरी तुमच्या चरणांवरील माझा विश्वास कधीच डळमळणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या दिवशी माणूस स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो, त्या दिवसापासून त्याचे नशीबही बदलायला सुरुवात होते. म्हणून असा दिवस फक्त ऐकण्यात घालवू नका. आजपासून जगण्याची पद्धत बदला. कारण बदललेल्या विचारातून बदललेले कर्म जन्माला येते आणि बदललेल्या कर्मातून उज्ज्वल भविष्य निर्माण होते. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात. कोणत्या घरात जन्म घ्यायचा, कोणत्या परिस्थितीत वाढायचे, कोणती संकटे येणार, कोणते लोक भेटणार हे सर्व आपल्या हातात नसते. पण त्या परिस्थितीत आपण कसे वागतो, कसा विचार करतो, कोणता मार्ग निवडतो आणि कोणत्या कर्माने आपले भविष्य घडवतो, हे पूर्णपणे आपल्या हातात असते. म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका, देवालाही दोष देऊ नका. कारण स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात त्याच्या सामर्थ्यानुसारच परीक्षा पाठवतात. ज्या व्यक्तीला मोठे स्थान मिळायचे असते, त्यालाच मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. कारण मोठा वृक्ष जितका उंच वाढतो, तितकी त्याची मुळे अधिक खोल जातात. आज तुम्ही कदाचित अशा अवस्थेत असाल की तुमचे बोलणे कोणी ऐकत नाही. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात आहे. तुमच्या प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजले जात आहे. तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजले जात आहे. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, शांत राहणारा माणूस कमकुवत नसतो. तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. समुद्र कधीच प्रत्येक दगडावर आदळत नाही, पण जेव्हा तो लाटांच्या रूपाने उसळतो, तेव्हा पर्वतांनाही हादरवून सोडतो. तसेच संयमी माणसाचे असते. तो योग्य वेळ येईपर्यंत स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि योग्य क्षणी आपल्या कर्माने संपूर्ण जगाला उत्तर देतो. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना म्हणजे त्याची प्रतिष्ठा. पैसा चोरीला जाऊ शकतो, संपत्ती नष्ट होऊ शकते, व्यवसाय बंद पडू शकतो, पण ज्याने आपली प्रतिष्ठा जपली, त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी संपूर्ण समाज मदत करतो. आणि ज्याने स्वतःची इज्जत गमावली, त्याला करोडो रुपये असूनही लोकांच्या नजरेत मान मिळत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, असे कोणतेही कर्म करू नका ज्यामुळे तुमच्या आई वडिलांना समाजात मान खाली घालावी लागेल. तुमच्या यशाने फक्त तुमचे नाव मोठे होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा सन्मान वाढतो. आणि तुमच्या चुकीमुळे फक्त तुमचे नुकसान होत नाही, तर तुमच्या घरातील प्रत्येकाला त्याची वेदना सहन करावी लागते. आज अनेक जण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवतात, पण स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या दोषांकडे पाहण्यात वेळ वाया घालवू नका. त्या वेळेत स्वतःचा एक दोष जरी दूर केला तरी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कारण दुसऱ्याला बदलण्याची शक्ती तुमच्याकडे नाही, पण स्वतःला बदलण्याची शक्ती परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे. स्वतःमध्ये बदल घडवा. तुमचे विचार बदला, तुमची भाषा बदला, तुमची सवय बदला. मग पहा, तुमच्या सभोवतालचे जगही हळूहळू बदलू लागेल. स्वामी समर्थ महाराज एक सुंदर संदेश देतात. ते म्हणतात, ज्या घरात सकाळी देवाचे नाव घेतले जाते,
त्या घरात दिवसाची सुरुवात आशेने होते. ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद घेतला जातो त्या घरात सुख नांदते. आणि ज्या घरात प्रेमाने एकत्र जेवण होते त्या घरात लक्ष्मी कायमचा निवास करते. म्हणून आधुनिक जीवनाच्या धावपळीत आपल्या संस्कारांना विसरू नका. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. लहानांना प्रेम द्या, कारण हेच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की वेळ इतकी मौल्यवान का आहे? कारण वेळच एक अशी गोष्ट आहे जी श्रीमंतालाही विकत घेता येत नाही आणि गरिबालाही जास्त मिळत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला 24 तासच येतात, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाच्या हातात असते. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, दिवसातील प्रत्येक क्षणाला अर्थ द्या. निरर्थक वाद, निंदा, मत्सर आणि राग यामध्ये आयुष्य वाया घालवू नका. त्याऐवजी ज्ञान मिळवा, चांगले विचार करा, सेवा करा, नामस्मरण करा आणि आपल्या माणसांसोबत प्रेमाने जगा. असा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. कारण ज्ञान ऐकले म्हणून उपयोग होत नाही, ते आचरणात आणले तरच त्याचे फळ मिळते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, मी कोणाचाही अपमान करणार नाही. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही. माझ्या वेळेचा आदर करीन, माझ्या नात्यांची जपणूक करीन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाने करीन. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याचे भाग्य बदलण्यासाठी मला वेळ लागत नाही. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा. कारण स्वामींची कृपा ज्या घरावर होते त्या घरातून दुःख हळूहळू निघून जाते, आशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित होतो आणि जीवनात नवीन पहाट उगवते. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जगातील प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. परंतु सुख म्हणजे नेमके काय हे फार थोड्या लोकांना समजते. काहींना वाटते की भरपूर पैसा मिळाला म्हणजे सुख. काहींना वाटते की मोठे घर, मोठी गाडी, मोठा व्यवसाय म्हणजे सुख. पण काळाने अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे की ज्यांच्याकडे सर्व काही आहे तेही रात्री शांत झोपू शकत नाहीत आणि काही जण साध्या झोपडीत राहूनही आनंदाने हसत जगतात. याचा अर्थ सुख वस्तूंमध्ये नसते तर मनाच्या समाधानात असते. ज्याला जे आहे त्या देवाचे आभार मानता येतात तोच खरा सुखी असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आयुष्यात जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा नम्र राहा आणि जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा धीर धरा. कारण दोन्ही कायमचे नसतात. उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, पावसानंतर हिवाळा येतो, रात्रीनंतर सकाळ होते. निसर्गाचा हा नियम आहे. मग तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा कसा राहील? आज तुमच्यावर संकटे असतील, आर्थिक अडचणी असतील, अपमान सहन करावा लागत असेल, नाती तुटली असतील, लोकांनी विश्वासघात केला असेल, पण जर तुमचा स्वामींवरील विश्वास अजूनही जिवंत असेल तर समजा तुमचा पराभव झालेला नाही. कारण ज्याच्या मनात श्रद्धा जिवंत असते त्याच्या आयुष्यात आशाही जिवंत असते. मित्रांनो, एकदा तुटलेला विश्वास आणि एकदा तुटलेले नाते पुन्हा जोडता येते, पण त्यासाठी अहंकार सोडावा लागतो. आज अनेक घरे फक्त एका शब्दामुळे तुटली आहेत. अनेक भाऊ एकमेकांपासून दूर गेले, अनेक मित्र कायमचे परके झाले, अनेक आईवडील मुलांपासून दुरावले, कारण कोणीही एक पाऊल मागे घ्यायला तयार नव्हता. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, नाते जिंकायचे असेल तर वाद हरायला शिका. प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत हा हट सोडला की अनेक नाती आपोआप वाचतात. आज या पवित्र दिवशी तुमच्या मनात ज्याच्याबद्दल कटुता आहे त्याला मनापासून क्षमा करा. क्षमा म्हणजे समोरच्या व्यक्तीला मुक्त करणे नाही तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या ओझ्यातून मुक्त करणे आहे. राग धरून बसणारा माणूस दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जास्त त्रास देत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, रागाने घेतलेला निर्णय आणि अहंकाराने बोललेला शब्द आयुष्यभर पश्चाताप देतो. माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला वाटते की देवाने माझ्याकडे पाठ फिरवली. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, संकटाच्या काळातच देव सर्वात जवळ असतो. लहान मूल चालायला शिकत असताना आई त्याचा हात थोडा वेळ सोडते, याचा अर्थ ती त्याला सोडून जात नाही, ती फक्त त्याला मजबूत बनवत असते. तसेच स्वामीही आपल्या भक्ताला संकटातून चालायला शिकवतात. कारण संकटातून बाहेर पडलेला माणूस अधिक शहाणा, अधिक संयमी आणि अधिक कृतज्ञ बनतो. वेळेचे महत्त्व समजून घ्या. आज जे काम करता येईल ते उद्यावर ढकलू नका. आई वडिलांना प्रेमाचे 2 शब्द बोलायचे असतील तर आज बोला. मुलांसोबत बसायचे असेल तर आज बसा. चांगले काम करायचे असेल तर आजच करा. कारण उद्या हा शब्द फक्त आशा आहे, पण आज हा शब्द सत्य आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात,
जो आजचा दिवस योग्य पद्धतीने जगतो त्याच्यासाठी उद्या आपोआप सुंदर बनतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणी तुमची इज्जत करत असेल, तुमच्या शब्दाला मान देत असेल, तुमच्यावर विश्वास ठेवत असेल, तर त्या विश्वासाचे रक्षण करा. कारण विश्वास हा काचेसारखा असतो. तो एकदा फुटला की पुन्हा जोडला तरी त्यावरील तडे कायम राहतात. म्हणून खोटेपणा, फसवणूक आणि स्वार्थ यापासून स्वतःला दूर ठेवा. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असतो, पण त्याचा शेवट नेहमी गौरवानेच होतो. आज स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे पाहून फक्त एकच प्रश्न विचारत आहेत, तू आयुष्यभर काय कमावलेस? जर उत्तर फक्त पैसा असेल तर अजून बरेच काही कमवायचे बाकी आहे. पण जर उत्तर असेल की मी लोकांचा विश्वास कमावला, आई वडिलांचा आशीर्वाद कमावला, माझ्या कुटुंबाचे प्रेम कमावले, माझ्या चांगल्या कर्माने लोकांच्या मनात स्थान कमावले, तर समजा तुमचे जीवन यशस्वी झाले. म्हणून आज या पवित्र दिवशी स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक व्हा आणि प्रार्थना करा, महाराज, माझ्याकडून अशी कर्मे घडू द्या की माझी इज्जत वाढेल, माझी नाती अधिक दृढ होतील आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमच्या सेवेसाठी आणि सत्कर्मासाठी उपयोगी पडेल. मला कधीही वेळेचा, नात्यांचा आणि विश्वासाचा अपमान करू देऊ नका. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप उरतो, नाती तुटल्यानंतर एकटेपणा उरतो आणि इज्जत गेल्यानंतर आयुष्यभर संघर्ष उरतो. म्हणून हे तिन्ही जपा, कारण हीच तुमच्या जीवनाची खरी संपत्ती आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन हा परमेश्वराने दिलेला एक अमूल्य आशीर्वाद आहे. पण या आशीर्वादाची किंमत माणसाला तेव्हाच समजते जेव्हा त्याच्या आयुष्यात दुःखाचे वादळ येते. सुखाच्या काळात प्रत्येकजण देवाचे नाव घेतो, पण संकटाच्या काळातच भक्तीची खरी परीक्षा होते. जो भक्त कठीण परिस्थितीतही स्वामींवरचा विश्वास सोडत नाही, त्याच्या आयुष्यातील अंधार फार काळ टिकत नाही. कारण स्वामींची कृपा उशिरा मिळू शकते, पण ती कधीच व्यर्थ जात नाही. आज अनेक लोक आपल्या भूतकाळामुळे दुःखी आहेत. मी ती चूक केली नसती तर, मी त्या व्यक्तीचे ऐकले नसते तर, मी त्या दिवशी तो निर्णय घेतला नसता तर, अशा असंख्य विचारांनी ते स्वतःलाच त्रास देत राहतात. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, भूतकाळ बदलण्याची शक्ती कोणाकडेही नाही, मात्र भविष्य घडवण्याची शक्ती प्रत्येकाच्या हातात आहे. कालच्या चुकीवर रडण्यात आजचा दिवस वाया घालवू नका. कारण गेलेला दिवस परत येत नाही, पण आजचा दिवस योग्य जगलात तर उद्याचे भविष्य नक्की बदलू शकते. स्वामी समर्थ महाराज एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, जर एखाद्या झाडाची एक फांदी सुकली तर संपूर्ण झाड तोडले जात नाही. ती सुकलेली फांदी कापली जाते, जेणेकरून संपूर्ण झाड पुन्हा हिरवेगार होईल. तसेच आयुष्यातही काही माणसे, काही प्रसंग आणि काही आठवणी सोडून द्याव्या लागतात. कारण जे सतत दुःख देत आहे, जे सतत मनाला त्रास देत आहे, ते धरून बसण्यात काहीच अर्थ नसतो. पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे सोडण्याचे धैर्यही ठेवावे लागते. मित्रांनो, नाती ही रक्तानेच जुळतात असे नाही. अनेकदा प्रेम, विश्वास आणि आपुलकी यामुळेही माणसे आयुष्यभरासाठी जोडली जातात. म्हणून प्रत्येक नाते जपताना स्वार्थ बाजूला ठेवा. आज लोक नात्यांमध्येही फायदा शोधतात. जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत जवळ राहतात आणि उपयोग संपला की दूर जातात. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जे नाते फायद्यावर उभे असते ते जास्त काळ टिकत नाही. जे नाते विश्वासावर उभे असते ते कोणत्याही संकटात तुटत नाही. असा माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याच्याकडे सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण स्वतःच्या मनासाठी वेळ नाही. दिवसातून किती वेळ मोबाईलवर जातो, किती वेळ निरर्थक चर्चांमध्ये जातो, किती वेळ दुसऱ्यांची निंदा करण्यात जातो, याचा आपण कधी विचारच करत नाही. पण जेव्हा देवाचे नाम घेण्यासाठी 5 मिनिटे काढायची वेळ येते, तेव्हा आपण म्हणतो, वेळ नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिथे वेळ दिला जातो तिथेच प्रगती होते. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात शांती हवी असेल तर दररोज काही क्षण स्वामींच्या नामस्मरणासाठी राखून ठेवा. हा नियम तुमच्या मनात असा प्रकाश निर्माण करेल की बाहेरची अनेक संकटे लहान वाटू लागतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक यशामागे कोणाचा तरी आशीर्वाद असतो. आई वडिलांचे कष्ट, गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि परमेश्वराची कृपा याशिवाय कोणताही माणूस मोठा होऊ शकत नाही. म्हणून यश मिळाले की अहंकार करू नका. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे खरोखर मोठा झालेला माणूस अधिक नम्र होत जातो. जो उंच गेल्यानंतरही माणुसकी विसरत नाही, त्याच्यावर स्वामींची कृपा अखंड राहते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लोक तुमच्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहतील,
तुमच्या संपत्तीकडे काही दिवस पाहतील, पण तुमच्या स्वभावाची आठवण आयुष्यभर ठेवतील. म्हणून सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर मन घडवा. मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय निर्माण करा. पैशापेक्षा विश्वास कमवा. कारण मृत्यूनंतर माणसासोबत पैसा जात नाही, पण त्याच्या चांगल्या कर्मांची आठवण मात्र कायम जिवंत राहते. आज या पवित्र दिवशी स्वतःशी एक वचन द्या. मी कोणाचाही विश्वास तोडणार नाही. मी वेळेचा अपमान करणार नाही. माझ्या नात्यांची जपणूक करीन. माझ्या आई वडिलांचा सन्मान करीन. माझ्या कुटुंबाला वेळ देईन. माझ्या प्रत्येक यशामागे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आहेत, ही भावना कधीही विसरणार नाही. आणि शेवटी स्वामी समर्थ महाराजांचा हा अमूल्य संदेश नेहमी लक्षात ठेवा. ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळेची किंमत ओळखावी. ज्याच्याकडे नाती आहेत त्याने त्यांची जपणूक करावी. ज्याच्याकडे इज्जत आहे त्याने ती नम्रतेने टिकवावी. कारण वेळ, नाती आणि मान सन्मान हेच जीवनातील खरे धन आहे. हे धन जपणारा भक्त कधीही खऱ्या अर्थाने गरीब राहत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा परमेश्वर एखाद्या भक्तावर कृपा करायचे ठरवतो, तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलू लागतो. पण हा बदल अचानक होत नाही. प्रथम माणसाचे विचार बदलतात, नंतर त्याची सवय बदलते, त्यानंतर त्याचे कर्म बदलते आणि शेवटी त्याचे संपूर्ण भाग्य बदलते. म्हणून जर तुम्हाला आयुष्य बदलायचे असेल तर परिस्थिती बदलण्याचा हट्ट करू नका, स्वतःला बदलण्याचा संकल्प करा. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच जगावर विजय मिळवतो. आज अनेक लोक म्हणतात, माझे कोणी नाही. पण स्वतःला एकदा विचारा, मी कोणासाठी आहे? जगाकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतः प्रेम द्या. आदर मिळवण्यापूर्वी दुसऱ्याचा आदर करा. मदतीची अपेक्षा करण्यापूर्वी दुसऱ्याला मदतीचा हात द्या. कारण निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही जगाला देता तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येते. जर तुम्ही कटुता दिली तर कटुता परत येईल. जर तुम्ही प्रेम दिले तर प्रेम परत येईल. जर तुम्ही विश्वास दिला तर विश्वास परत मिळेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आयुष्यात काही लोक मुद्दाम तुमचा अपमान करतील. काही जण तुमच्या यशावर मत्सर करतील. काही जण तुमच्याबद्दल खोटे बोलतील. पण त्यांना उत्तर देण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. कारण वेळ हा वाद घालण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे. चिखलात दगड मारला तर चिखल आपल्या अंगावरच उडतो. म्हणून शांत राहा. तुमचे जीवनच तुमचे उत्तर असू द्या. तुमची प्रगतीच तुमची भाषा असू द्या. तुमचे चांगले कर्मच तुमचा परिचय बनू द्या. मित्रांनो, आजच्या काळात माणूस सर्व काही जपतो, पण स्वतःचे मन जपायला विसरतो. पैशासाठी तिजोरी आहे, दागिन्यांसाठी लॉकर आहे, कागदपत्रांसाठी कपाट आहे, पण मनासाठी शांततेची जागा नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, दिवसातून काही क्षण स्वतःला द्या. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे मिटा. स्वामींचे नाम घ्या. तुमच्या श्वासात श्री स्वामी समर्थ हा मंत्र भरू द्या. त्या काही मिनिटात तुमचे मन जे समाधान अनुभवेल, ते जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना तुम्ही किती पैसा दिला हे ते काही वर्षांनी विसरतील, पण तुम्ही त्यांना किती वेळ दिला, किती प्रेम दिले, किती संस्कार दिले, हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. तुमच्या आई वडिलांना मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते, त्यांना फक्त तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दांची, तुमच्या सहवासाची आणि आदराची गरज असते. तुमच्या जीवनसाथीला महागड्या वस्तूंइतकीच तुमच्या समजूतदारपणाची गरज असते. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, नाती पैशाने नाही, तर वेळ, विश्वास आणि प्रेमाने टिकतात. आज जर तुमच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले असेल तर अहंकार करू नका. आणि जर काहीच ठीक चालले नसेल तर निराश होऊ नका. दोन्ही अवस्था कायमच्या नसतात. काळ बदलतो, ऋतू बदलतात, परिस्थिती बदलते, आणि स्वामींची कृपा झाली की एका क्षणात अशक्य वाटणारेही शक्य होते. म्हणून संकटात धीर सोडू नका आणि यशात विवेक सोडू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव तो पडतो तेव्हा होत नाही, तर तो उठण्याचा प्रयत्न सोडतो तेव्हा होतो. त्यामुळे कितीही अपयश आले, कितीही वेळा लोकांनी तुमची थट्टा केली, कितीही वेळा तुम्हाला नकार मिळाला, तरी पुन्हा उभे राहा. कारण स्वामींचा भक्त हार मानत नाही. तो प्रत्येक वेळी नव्या विश्वासाने पुढे चालत राहतो. आज या पवित्र दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करा, महाराज, माझ्या हातून अशी कर्मे घडू द्या की माझ्या नावाने माझ्या कुटुंबाचा सन्मान वाढेल. माझ्या शब्दांनी लोकांच्या मनाला आधार मिळू दे. माझ्या वेळेचा प्रत्येक क्षण सत्कर्मासाठी उपयोगी पडू दे. माझ्या आयुष्यातून अहंकार, मत्सर आणि द्वेष कायमचा दूर होऊ दे.
आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणांवरील माझी श्रद्धा अढळ राहू दे. मित्रांनो, हा संदेश फक्त कानांनी ऐकू नका, तो हृदयात उतरवा. कारण जीवन बदलणारे शब्द तेच असतात जे मनापासून स्वीकारले जातात. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरू दे. गेलेल्या वेळेचा पश्चात्ताप नको, उरलेल्या वेळेचा सदुपयोग करा. तुटलेल्या नात्यांचे दुःख नको, जपलेल्या नात्यांचे मोल ओळखा. आणि मिळालेल्या इज्जतीचा अभिमान नको, तर तिचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारा. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने वेळ जपली, नाती जपली आणि चारित्र्य जपले, त्याचे भाग्य बदलण्यासाठी मलाही वेळ लागत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक सूर्योदय हा परमेश्वराने दिलेला एक नवीन आशीर्वाद असतो. कालच्या चुका सुधारण्यासाठी, तुटलेली नाती जोडण्यासाठी, अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रत्येक सकाळ आपल्याला नवी संधी देत असते. पण अनेकजण कालच्या दुःखात इतके अडकून राहतात की आजचा आनंदही गमावून बसतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, जे गेले त्याला नमस्कार करा आणि जे आले आहे त्याचे स्वागत करा. कारण भूतकाळावर कोणाचाही अधिकार नसतो, पण वर्तमानावर प्रत्येकाचा अधिकार असतो. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात, यामागेही स्वामींची कृपा आहे. हजारो कामांमध्ये, लाखो विचारांमध्ये, असंख्य धावपळीत आज तुमचे मन या प्रवचनाकडे वळले, याचा अर्थ स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. ते तुमच्या आयुष्यातील एखाद्या चुकीच्या सवयीपासून तुम्हाला दूर नेत आहेत. ते तुम्हाला आठवण करून देत आहेत की वेळ अजून गेलेली नाही. अजूनही आयुष्य बदलू शकते, अजूनही तुमचे नशीब उजळू शकते, अजूनही तुमच्या घरात आनंद परत येऊ शकतो. पण त्यासाठी पहिली पायरी तुम्हालाच टाकावी लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्याला दोष देणे खूप सोपे असते, पण स्वतःच्या चुका स्वीकारणे खूप कठीण असते. जो माणूस स्वतःचे आत्मपरीक्षण करतो, तो दिवसेंदिवस मोठा होत जातो. आणि जो फक्त दुसऱ्यांच्या चुका मोजत राहतो, तो स्वतःच्या दोषांमध्येच अडकून राहतो. म्हणून प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्या हातून कोणते चांगले काम झाले? कोणाचे मन दुखावले का? मी वेळेचा योग्य उपयोग केला का? जर या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे मिळाली, तर तुमचे आयुष्य हळूहळू योग्य दिशेने जाऊ लागेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची ओळख तुमच्या कपड्यांनी होत नाही, तुमच्या पैशांनी होत नाही, तुमच्या पदाने होत नाही. तुमची खरी ओळख तुमच्या स्वभावाने होते. काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे वाटतात, कारण त्यांच्या बोलण्यात प्रेम असते, चेहऱ्यावर नम्रता असते आणि मनात प्रामाणिकपणा असतो. तर काही लोक श्रीमंत असूनही लोकांच्या मनात स्थान मिळवू शकत नाहीत. कारण पैसा माणसाला मोठे घर देऊ शकतो, पण मोठे मन देऊ शकत नाही. मोठी गाडी देऊ शकतो, पण मोठेपणा देऊ शकत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, स्वभाव असा ठेवा की तुमच्या अनुपस्थितीतही लोक तुमची आठवण प्रेमाने काढतील. आज अनेक लोक यशासाठी धावत आहेत, पण यश मिळाल्यावर कोणासोबत आनंद वाटायचा हेच विसरले आहेत. नाती टिकली नाहीत, मित्र राहिले नाहीत, आई वडिलांशी संवाद राहिला नाही, आणि मग यश असूनही मन रिकामे वाटते. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यभर फक्त पैसा कमवू नका, माणसेही कमवा. कारण शेवटी तुमच्या अंत्ययात्रेत तुमचा पैसा चालत नाही, तुमच्यासाठी प्रेमाने रडणारी माणसे चालत असतात. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात कधीही कोणाचा अपमान करू नका. कारण आज जो खाली आहे तो उद्या वर जाऊ शकतो, आणि आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो. काळ कोणासाठीही कायम सारखा राहत नाही. म्हणून प्रत्येकाशी नम्रतेने वागा, प्रत्येकाला आदर द्या. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा, प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे, ही भावना मनात ठेवा. ज्या दिवशी ही भावना तुमच्या मनात दृढ होईल, त्या दिवशी तुमच्या जीवनात अहंकाराला जागाच उरणार नाही. मित्रांनो, वेळ ही फक्त घड्याळात फिरणारी सुई नाही. वेळ म्हणजे आयुष्य. घड्याळातील प्रत्येक टिकटिक तुमच्या आयुष्याचा एक क्षण कमी करत असते. म्हणून वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःचे आयुष्य वाया घालवणे होय. आज जर तुमच्याकडे आई वडिलांसोबत बसण्यासाठी वेळ नाही, मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ नाही, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ नाही, देवाच्या नामस्मरणासाठी वेळ नाही, तर मग एवढी धावपळ करून तुम्ही नेमके कमावत काय आहात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आज या पवित्र दिवशी स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताला सांगत आहेत, तुझ्या आयुष्यात अजूनही आशा आहे. अजूनही तुझ्यासाठी माझे दरवाजे खुले आहेत. फक्त निराश होऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. चांगले कर्म करत राहा. तुझ्या वेळेची किंमत ओळख.
तुझ्या नात्यांची जपणूक कर, तुझी इज्जत नम्रतेने सांभाळ, बाकी सर्व माझ्यावर सोपव. आणि शेवटी एक गोष्ट मनात कोरून ठेवा, माणूस जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत त्याचे घर, पैसा, दागिने, पद किंवा प्रसिद्धी जात नाही. त्याच्यासोबत जातात फक्त त्याची कर्मे. म्हणून अशी कर्मे करा की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमचे नाव आदराने घेतील, तुमच्या आठवणींनी प्रेरणा घेतील आणि म्हणतील, हा माणूस खरोखरच स्वामी समर्थांचा भक्त होता. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा त्याच्याकडे काहीच नसते तेव्हा होत नाही, तर त्याच्याकडे सर्व काही असते तेव्हा होते. गरिबीमध्ये नम्र राहणे सोपे असते, पण संपत्ती आल्यावर नम्र राहणे कठीण असते. अपयशात देव आठवतो, पण यश मिळाल्यानंतरही देवाचे स्मरण ठेवणारा भक्तच खरा भक्त असतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, यश मिळाले म्हणून उंच उडू नका आणि अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. दोन्ही अवस्था तात्पुरत्या आहेत. आज जे तुमच्याकडे आहे ते उद्या नसेल, आणि आज जे नाही ते उद्या मिळू शकते. म्हणून परिस्थितीवर नाही, तर परमेश्वरावर विश्वास ठेवा. आज आपण एका अशा काळात जगत आहोत जिथे माणसाला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते, पण स्वतःच्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यायला वेळ नसतो. दुसऱ्यांच्या चुका दिसतात, पण स्वतःचे दोष दिसत नाहीत. दुसऱ्याचे सुख पाहून मत्सर होतो, पण त्यामागची मेहनत दिसत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुलना ही दुःखाची सुरुवात आहे. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे आणि प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. म्हणून दुसऱ्याच्या भाग्याकडे पाहत बसू नका, स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. तुमचा दिवसही उगवेल, पण त्यासाठी संयम ठेवावा लागेल. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा एखादा माणूस आपल्याला फसवतो, तेव्हा आपण म्हणतो की माझा विश्वास तुटला. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक फसवणूक तुम्हाला एक नवीन धडा शिकवण्यासाठी येते. प्रत्येक दुःख तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते. प्रत्येक अपमान तुमच्या अहंकाराला संपवण्यासाठी येतो. आणि प्रत्येक संकट तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येते. म्हणून कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. कदाचित तोच प्रसंग तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आला असेल. लक्षात ठेवा, जीवनात दोन गोष्टी कधीही लपून राहत नाहीत, एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे कर्म. आज नाही तर उद्या, पण सत्य समोर येतेच. आणि चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ प्रत्येकाला मिळतेच. म्हणून कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नका. दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका. कारण दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा कधी स्वतःसाठी तयार होईल हे सांगता येत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले, त्याच्या आयुष्यातही दुःख येते. आणि ज्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणले, त्याच्या आयुष्यात आनंद अनेक पटींनी परत येतो. आज जर तुमच्या घरात मतभेद असतील, तर त्यांना वाढू देऊ नका. एखादा शब्द कमी बोला, पण नाते वाचवा. कारण तुटलेली नाती जोडायला वर्षे लागतात. मुलांच्या मनावर आई वडिलांच्या भांडणाचा परिणाम आयुष्यभर राहतो. म्हणून घरात प्रेमाचे वातावरण निर्माण करा. एकत्र बसून जेवा, एकमेकांचे मन ऐका. चूक झाली तर माफी मागा, आणि दुसऱ्याने माफी मागितली तर मोठ्या मनाने क्षमा करा. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्या घरात क्षमा असते, त्या घरात लक्ष्मी आणि शांती दोन्ही नांदतात. मित्रांनो, आज तुम्ही ज्या वयात आहात, ते पुन्हा कधीच परत येणार नाही. आज तुमच्या हातात जो वेळ आहे, तो उद्या हातातून निसटून गेलेला असेल. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनात समाधान असावे. आज कोणाचे मन दुखावले नाही, आज एखाद्याला मदत केली, आज आई वडिलांशी प्रेमाने बोललो, आज स्वामींचे नाम घेतले, आज वेळेचा योग्य उपयोग केला, ही भावना मनात असेल तर त्या दिवसाचे जीवन सार्थकी लागले असे समजा. स्वामी समर्थ महाराज शेवटी एक अतिशय गूढ पण जीवन बदलणारे वचन देतात, माझा भक्त कधीही एकटा नसतो. तो रडत असेल तर त्याच्या अश्रूंमध्ये मी असतो. तो संघर्ष करत असेल तर त्याच्या धैर्यामध्ये मी असतो. तो हरल्यासारखा वाटत असेल तरी त्याच्या आशेमध्ये मी असतो. आणि तो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवत असेल तर त्याच्या विजयातही मीच असतो. म्हणून मित्रांनो, आज या क्षणी मनोमन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा. गेलेल्या वेळेचा पश्चाताप सोडा. तुटलेल्या नात्यांमधून शिकलेले धडे स्वीकारा. तुमच्या इज्जतीचे, चारित्र्याचे आणि विश्वासाचे रक्षण करण्याचा संकल्प करा. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, यश पुन्हा मिळू शकते, पण गेलेली वेळ, तुटलेला विश्वास आणि हरवलेली माणसे पुन्हा तशीच परत मिळत नाहीत. हीच स्वामी समर्थ महाराजांची आजच्या पवित्र दिवसाची दिव्य शिकवण आहे. जो भक्त या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवतो, त्याच्या आयुष्यातील अंधार दूर होतो,
मनात शांतता निर्माण होते आणि स्वामींची कृपा त्याच्या प्रत्येक पावलावर साथ देऊ लागते. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक माणूस जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हातानेच जातो. मग आयुष्यभर एवढा अहंकार कशाचा, एवढा गर्व कशाचा, एवढी स्पर्धा कशासाठी? ज्या गोष्टी आपण कायमच्या आपल्या समजतो त्या एक दिवस इथेच राहणार आहेत. पण आपण केलेली सत्कर्मे, आपण दिलेले प्रेम, आपण जपलेली नाती आणि आपण कमावलेला विश्वास मात्र लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, संपत्ती कमविण्यापेक्षा सद्गुण कमवा. कारण संपत्ती पुढच्या पिढीकडे जाते, पण सद्गुण अनेक पिढ्यांना प्रेरणा देतात. आज अनेक जण स्वतःच्या दुःखात इतके बुडाले आहेत की त्यांना दुसऱ्याचे दुःख दिसतच नाही. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा हात हा देवाच्या हातासारखा असतो. एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, निराश माणसाला धीर देणे, वृद्ध आई वडिलांना वेळ देणे, एखाद्या गरजूला मदत करणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे, हीच खरी पूजा आहे. मंदिरातील दिवा लावणे चांगलेच आहे, पण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा लावणे त्याहून मोठे पुण्य आहे. मित्रांनो, जगात प्रत्येकाला यश हवे असते, पण यशाची किंमत मोजायला फार कमी लोक तयार असतात. प्रत्येकाला फळ हवे असते, पण झाड लावायला, त्याला पाणी घालायला, त्याची काळजी घ्यायला फार थोडे लोक तयार असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संयमाशिवाय यश मिळत नाही. जो माणूस आज कष्ट करतो त्यालाच उद्या यशाचे फळ चाखायला मिळते. म्हणून अपयश आले म्हणून प्रयत्न सोडू नका. आजचे अपयश उद्याच्या यशाची तयारी असते. तुम्ही पाहिले असेल, जे झाड फळांनी भरलेले असते ते नेहमी खाली झुकलेले असते, पण ज्या झाडाला फळ नसते ते ताठ उभे असते. यामध्येच जीवनाचे मोठे तत्वज्ञान दडलेले आहे. ज्याच्याकडे ज्ञान असते, अनुभव असतो, संस्कार असतात, तो माणूस अधिक नम्र असतो. आणि ज्याच्याकडे काहीच नसते तोच अनेकदा अहंकाराने भरलेला असतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, नम्रता हीच खरी श्रीमंती आहे. अहंकार माणसाला एकटे करतो, तर नम्रता हजारो माणसे जोडते. आज तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात शांतता आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण मोठे घर असूनही जर घरात प्रेम नसेल, संवाद नसेल, विश्वास नसेल, तर ते घर नाही, फक्त भिंतींची इमारत आहे. आणि छोटीशी झोपडी असली तरी जिथे प्रेम आहे, आदर आहे, देवाचे नाम आहे आणि एकमेकांसाठी त्याग आहे, ते घरच खरे मंदिर असते. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, घर मोठे करण्यापूर्वी मन मोठे करा. संपत्ती वाढवण्यापूर्वी संस्कार वाढवा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, सर्वात श्रीमंत माणूस कोण असतो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो नाही, तर ज्याच्याकडे समाधान आहे तो. कारण समाधान नसलेला माणूस कितीही कमावला तरी गरीबच राहतो, आणि समाधान असलेला माणूस कमी असतानाही आनंदाने जगतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, इच्छा ठेवा, पण इच्छांचा गुलाम बनू नका. मेहनत करा, पण लोभ करू नका. यश मिळवा, पण माणुसकी गमावू नका. आजच्या या पवित्र दिवशी एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. गेलेली वर्षे आठवा. किती वेळ आपण निरर्थक गोष्टींमध्ये घालवला, किती वेळ रागात वाया घालवला, किती वेळ अहंकारात घालवला, आणि किती वेळ स्वामींच्या नामस्मरणात घालवला. हा हिशेब प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिकपणे करायला हवा. कारण हा हिशेब जगाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला बदलण्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात अशी वेळ येईल की पैसा उपयोगी पडणार नाही, ओळखी उपयोगी पडणार नाहीत, पद उपयोगी पडणार नाही. त्यावेळी उपयोगी पडतील तुमची सत्कर्मे, तुमची प्रार्थना आणि तुमची श्रद्धा. म्हणून आजपासून देवाशी नाते जोडा. स्वार्थासाठी नव्हे, तर प्रेमासाठी. भीतीपोटी नव्हे, तर विश्वासाने. मागण्यासाठी नव्हे, तर कृतज्ञतेने. आणि शेवटी, मित्रांनो, हा संदेश संपवताना स्वामी समर्थ महाराजांचा एक जीवन बदलणारा संदेश मनात कायमचा कोरून ठेवा. वेळेचा आदर करा, कारण ती परत येत नाही. नात्यांचा आदर करा, कारण ती तुटली तर मन पुन्हा पूर्वीसारखे राहत नाही. आणि आपल्या चारित्र्याचा आदर करा, कारण एकदा हरवलेला मान सन्मान पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते. म्हणून वेळ, विश्वास आणि संस्कार यांची जपणूक करा. याच 3 गोष्टी तुमच्या जीवनाचे खरे रक्षण करतील. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आमच्या घरात प्रेम वाढवा. आमच्या शब्दांत गोडवा द्या. आमच्या कर्मात प्रामाणिकपणा द्या. आमच्या नात्यांना बळ द्या. आमच्या वेळेचा सदुपयोग करण्याची बुद्धी द्या.
आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणांवरील आमची श्रद्धा अढळ ठेवण्याची कृपा करा. या पृथ्वीवर आलेला प्रत्येक माणूस काहीतरी घेऊन येतो आणि काहीतरी देऊन जातो. काही लोक फक्त संपत्ती कमावून जातात, पण काही लोक अशी माणुसकी कमावून जातात की त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. विचार करा, 100 वर्षांनंतर तुमच्या घरातील लोक तुमची आठवण कशासाठी काढतील? तुम्ही किती पैसा कमावला म्हणून, की तुम्ही किती प्रेम दिले म्हणून? तुम्ही किती मोठे घर बांधले म्हणून, की तुम्ही कित्येकांची घरे आनंदाने भरली म्हणून? म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, असे जीवन जगा की तुमच्या अस्तित्वामुळे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला पाहिजे. आज अनेक लोक यशस्वी आहेत, पण आनंदी नाहीत. कारण त्यांनी पैसा कमावला, पण माणसे गमावली. त्यांनी प्रतिष्ठा मिळवली, पण मनःशांती हरवली. त्यांनी मोठे घर बांधले, पण घरातील माणसांच्या मनात अंतर निर्माण झाले. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, हीच जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. माणूस बाहेरचे जग जिंकतो, पण स्वतःचे घर हरवतो. म्हणून लक्षात ठेवा, जग जिंकण्यापूर्वी आपल्या घरातील माणसांची मने जिंका. कारण घरातील आशीर्वादाशिवाय बाहेरचे यश फार काळ टिकत नाही. मित्रांनो, तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही उंची गाठलीत, तरी तुमच्या आयुष्यात 3 व्यक्तींना कधीही विसरू नका. पहिली म्हणजे आई, जिने तुम्हाला जन्म दिला. दुसरे म्हणजे वडील, ज्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमचे भविष्य घडवले. आणि तिसरे म्हणजे गुरु, ज्यांनी अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्या आयुष्यात आई, वडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन असते, त्याचे पाऊल कधीही चुकीच्या दिशेने पडत नाही. आजचा काळ वेगाचा आहे. प्रत्येकजण धावत आहे, पण कुठे पोहोचायचे आहे, हेच अनेकांना माहीत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज एक साधा प्रश्न विचारतात, तू आयुष्य जगतो आहेस की फक्त दिवस ढकलतो आहेस? सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, ताण, चिंता, स्पर्धा आणि पुन्हा दुसरा दिवस. या चक्रात मनाचे हसू हरवले आहे. म्हणून दिवसातून काही क्षण थांबा. आकाशाकडे पहा. स्वामींचे नाम घ्या. खोल श्वास घ्या. स्वतःला आठवण करून द्या की जीवन फक्त कमावण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा कठीण प्रसंग येईल, तेव्हा घाबरू नका. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट निश्चित असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकट हे शेवट नसते, ते नवीन सुरुवातीचे दार असते. अनेक वेळा परमेश्वर तुमच्याकडून काही गोष्ट काढून घेतो, कारण त्याऐवजी तो तुम्हाला त्यापेक्षा मोठे काही देणार असतो. पण आपण संयम गमावतो आणि मध्येच विश्वास सोडून देतो. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी मनात एकच मंत्र जिवंत ठेवा, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, वेळ हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. तो कोणालाही शिकवायचे थांबत नाही. आज तुम्ही तरुण आहात, उद्या वृद्ध व्हाल. आज आईवडील तुमची काळजी घेत आहेत, उद्या त्यांना तुमच्या आधाराची गरज भासेल. आज मुले तुमच्या कुशीत आहेत, उद्या त्यांच्या आयुष्यात ते व्यस्त होतील. म्हणून असा प्रत्येक क्षण प्रेमाने जगा. कारण उद्या पश्चाताप करून गेलेले दिवस परत आणता येत नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या भक्ताने कधीही कोणाच्या डोळ्यात अश्रू आणू नयेत. जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले, तर समजा त्या दिवशी तुमची पूजा स्वीकारली गेली. जर तुमच्या शब्दांनी एखाद्या निराश व्यक्तीला धीर मिळाला, तर समजा त्या दिवशी तुमची आरती पूर्ण झाली. आणि जर तुमच्या कर्मामुळे एखाद्याचे जीवन थोडेसे जरी सुखी झाले, तर समजा त्या दिवशी स्वामी स्वतः तुमच्यावर प्रसन्न झाले. मित्रांनो, आज या पवित्र दिवशी एक अंतिम संकल्प करूया. आपण वेळेचा अपमान करणार नाही. आपण आपल्या आई वडिलांचा, गुरूंचा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करू. आपण तुटलेली नाती जोडण्याचा प्रयत्न करू. आपण आपल्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही. आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करू. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ आणि ज्याच्या हृदयात माणुसकी असते, त्याचे जीवन कितीही कठीण असले तरी शेवटी विजय त्याचाच होतो. आणि शेवटी स्वामी समर्थ महाराजांचा हा अमूल्य संदेश तुमच्या हृदयात कायमचा कोरून ठेवा. पैसा कमव, पण माणुसकी गमावू नकोस. यश मिळव, पण नम्रता सोडू नकोस. वेळेचा उपयोग कर, पण नात्यांना विसरू नकोस. कारण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुला तुझी संपत्ती नाही, तर तुझी सत्कर्मे, तुझी श्रद्धा आणि तुझ्यावर प्रेम करणारी माणसेच साथ देणार आहेत. मित्रांनो, आता या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जात आहोत. पण या शेवटच्या क्षणी स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत गूढ आणि जीवन बदलणारा संदेश आपल्या हृदयात कायमचा कोरून घेऊया.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाने आयुष्यात किती वर्षे जगले हे महत्त्वाचे नसते, तर त्या वर्षांमध्ये किती माणसे जोडली, किती डोळ्यांतील अश्रू पुसले, किती मनांना आधार दिला आणि किती वेळ परमेश्वराच्या स्मरणात घालवला हेच खरे महत्त्वाचे असते. कारण आयुष्याची लांबी नाही, तर त्याची गुणवत्ता माणसाला महान बनवते. आज जर तुमच्या घरात आईवडील असतील, तर त्यांच्या पायाशी बसण्यासाठी वेळ काढा. कारण एक दिवस अशी वेळ येईल की त्या जागेवर फक्त त्यांच्या आठवणी राहतील. आज जर तुमची मुले तुमच्यासोबत खेळण्यासाठी धावत असतील, तर त्यांच्यासोबत काही क्षण हसून घ्या. कारण काही वर्षांनी ती मोठी होतील आणि त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतील. आज जर तुमचा जीवनसाथी तुमच्यासोबत असेल, तर त्याला प्रेमाचे 2 शब्द नक्की बोला. कारण नाती टिकवण्यासाठी मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते, एका प्रेमळ शब्दाची आणि थोड्या वेळाची गरज असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, अनेक लोक आयुष्यभर पैसा कमावण्यात इतके व्यस्त राहतात की शेवटी तो पैसा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरत नाही. काही लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करून पैसा कमावतात आणि नंतर तोच पैसा आरोग्यावर खर्च करतात. काही लोक आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, पण त्या कुटुंबासोबत 2 क्षण बसायलाही त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणून स्वामी म्हणतात, संतुलन शेक. पैसा कमव, पण आरोग्य जप. यश मिळव, पण नाती जप. काम कर, पण देवाला विसरू नकोस. मित्रांनो, जीवनात काही वेळा तुमच्यावर अन्याय होईल. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाईल. तुमच्यावर खोटे आरोप केले जातील. तुमच्या शांततेला कमजोरी समजले जाईल. पण अशा वेळी सूट घेण्याचा विचार करू नका. स्वामी समर्थ महाराज सांगतात, न्याय करण्यासाठी परमेश्वर आहे. तुमचे काम फक्त सत्याच्या मार्गावर चालत राहणे आहे. कारण सत्याला कदाचित वेळ लागेल, पण विजय नक्की मिळेल. खोटेपणाला वेग असतो, पण सत्याला सामर्थ्य असते. आज या पवित्र दिवशी एक गोष्ट मनात ठेवा. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक मजबूत झालात. ज्या संकटांनी तुम्हाला रडवले, त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक संयमी झालात. ज्या अपयशांनी तुम्हाला थांबवले, त्यांच्यामुळेच तुम्ही यशाची खरी किंमत ओळखली. म्हणून भूतकाळातील प्रत्येक प्रसंगाला धन्यवाद द्या. कारण प्रत्येक प्रसंगाने तुम्हाला काहीतरी शिकवले आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तक्रार करणारा माणूस आयुष्यभर दुःखी राहतो, पण कृतज्ञ राहणारा माणूस प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. म्हणून आजपासून तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना की अजून एक दिवस जगण्याची संधी मिळाली. जेवताना अन्नाबद्दल कृतज्ञ राहा. आई वडिलांबद्दल कृतज्ञ राहा. कुटुंबाबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञतेतूनच समाधान जन्माला येते. मित्रांनो, लक्षात ठेवा, या जगात तुमची खरी ओळख तुमच्या बँक खात्याने होणार नाही. तुमची खरी ओळख तुमच्या स्वभावाने होईल. तुमचे नाव तुमच्या संपत्तीमुळे नाही, तर तुमच्या संस्कारांमुळे जिवंत राहील. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मी कोणासाठी चांगले केले? आज माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले? आज मी कोणाचे मन जपले? जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील, तर समजा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीप्रमाणे जगत आहात. आणि आता या प्रवचनाचा समारोप करण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनातील अहंकार दूर करा. आमच्या मनात प्रेम वाढवा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. आम्हाला वेळेची किंमत समजण्याची बुद्धी द्या. तुटलेली नाती जोडण्याची शक्ती द्या. आमच्या चारित्र्याचे रक्षण करा. आमच्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. संकटात धैर्य, यशात नम्रता, दुःखात श्रद्धा आणि सुखात कृतज्ञता दे. आमच्या घरातून कलह दूर करून आनंदाचा दीप सदैव प्रज्वलित ठेव. शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे पवित्र नाम आमच्या ओठांवर राहू दे. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आजपासून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. गेलेली वेळ परत येत नाही. तुटलेली नाती सहज जुळत नाहीत. हरवलेली इज्जत पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते. म्हणून वेळ जपा, नाती जपा, विश्वास जपा, संस्कार जपा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाने करा. मित्रांनो, हा संदेश संपला असे तुम्हाला वाटत असेल, पण स्वामी समर्थ महाराजांची शिकवण कधीच संपत नाही. कारण स्वामींचे प्रत्येक वचन हे आयुष्यभर मार्गदर्शन करणारे असते. आज तुम्ही हा संदेश ऐकला, उद्या कदाचित यातील प्रत्येक शब्द आठवणार नाही. पण जर यातील एक विचार जरी तुमच्या हृदयात कायमचा राहिला, तर समजा हे संपूर्ण प्रवचन सार्थक झाले. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक सकाळी उठताना स्वतःला 3 प्रश्न विचार. आज मी कोणाचे भले करणार?
आज मी कोणाचे मन जपणार आणि आज मी माझा वेळ कोणत्या सत्कर्मासाठी खर्च करणार? हे 3 प्रश्न जर प्रत्येक भक्ताने स्वतःला दररोज विचारले तर त्याच्या आयुष्यात दुःख राहणार नाही. कारण जो दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो त्याच्या आयुष्यात परमेश्वर स्वतः आनंद भरतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात काही गोष्टींची किंमत त्या असताना समजत नाही. निरोगी शरीर आज आहे म्हणून त्याची किंमत वाटत नाही. आईवडील आज आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कमी वाटते. घरात प्रेम आहे म्हणून ते नेहमीच राहील असे वाटते. वेळ आहे म्हणून तो कधीच संपणार नाही असे वाटते. पण जेव्हा यापैकी एखादी गोष्ट निघून जाते तेव्हा माणूस रडत बसतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, जे आज आहे त्याचे आभार माना. कारण उद्या ते असेलच याची खात्री नाही. आजपासून एक नवीन सवय लावा. सकाळी उठल्यावर मोबाईलकडे पाहण्याआधी स्वामींचे स्मरण करा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई वडिलांचा किंवा घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चुका आठवा आणि मनोमन क्षमा मागा. हा छोटासा नियम तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही. भक्ती म्हणजे सत्य बोलणे. भक्ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे. भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. भक्ती म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणे. त्यामुळे भक्ती मंदिरापुरती मर्यादित ठेवू नका. ती तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि प्रत्येक कर्मात दिसली पाहिजे. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. जर तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा अहंकार करू नका, कारण तो क्षणात जाऊ शकतो. जर तुमच्याकडे पद असेल तर त्याचा गर्व करू नका, कारण ते कायमचे नसते. जर तुमच्याकडे सौंदर्य असेल तर त्याचा अभिमान बाळगू नका, कारण काळ प्रत्येकाला बदलतो. पण जर तुमच्याकडे चांगले संस्कार, प्रामाणिकपणा, विश्वास आणि स्वामी समर्थ महाराजांवरील अढळ श्रद्धा असेल तर समजा तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आजचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येवो. तुमच्या घरातील दुःख दूर होवो. तुटलेली नाती पुन्हा जुळू देत. गेलेल्या चुका सुधारण्याची बुद्धी मिळू दे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळू दे. तुमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे नाम कायम राहो.